हस्तलिखित 7/12 उताऱ्यातील दोष दूर करण्यासाठी कलम 155चा सर्वाधिक वापर हा खेड तालुक्यातील तहसीलदारांनी केल्याची बाब तपासणीमध्ये आढळून आली आहे। त्यांनी अधिकाराचा वापर करून सर्वाधिक म्हणजे 4440 सातबाऱ्यांमध्ये दुरुस्ती केल्या आहेत। त्याखालोखाल मुळशी, पुरंदर आणि हवेली तालुक्याचा क्रमांक येतो। जिल्ह्यात एकूण 37,968 सातबाऱ्यांवर दुरुस्त्या करण्यात आल्या। 7/12 उतारांचे संगणकीकरण करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमात कलम 155 नुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते। या अधिकाराचा गैरवापर जिल्ह्यात सर्वाधिक झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या। त्यानंतर राज्य सरकारने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गेल्या 5 वर्षातील अशा नोंदींची संख्या मागवली होती। त्यानुसार जिल्ह्यात सुमारे 38,000 नोंदी आढळून आल्या आहेत। जिल्ह्यातील 13 तालुक्यात या कलमांचा वापर करून 7/12 उतारा दुरुस्तीचे काम या 4 तालुक्यात सर्वाधिक झाले असल्याचे समोर आले आहे। तर अन्य 8 तालुक्यात हे प्रमाण 2 ते 2,500 असल्याचे तपासणीत आढळून आले आहे। या नोंदीची समितीकडून आता पडताळणी सुरू केली आहे। या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे। दुरुस्तीच्या तपासणीसाठी डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली। या समितीला 2020 पासून आजवरचे असे आदेश तपासणीसाठी 10 मे रोजी 1 महिन्याची मुदत दिली। महसूल अधिनियम कलम 155, 182, 220 आणि 257 या कलमांनुसार घेण्यात आलेल्या गावनिहाय आदेशांची यादी तयार करण्यात आली आहे। या नोंदी करताना फेरफार कशासाठी करण्यात आला, त्यात काय बदल करण्यात आला, कोणत्या अधिकाऱ्याच्या काळात हा बदल करण्यात आला याची माहिती या यादीत देण्यात आली आहे।